नमस्कार मैत्रिणींनो. पालेभाजी असेल किंवा हिरव्या मिरचीपासून आपण ज्या सुक्या भाज्या बनवतो, त्यासाठी मी शक्यतो बिड्याच्या कढईचा वापर करते. आजही तेच केलं. कढई घेतली, त्यात फोडणीसाठी तेल घातलं. राई, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घेतली. वरून थोडासा हिंगही घेतला. हिंगाने फोडणीला चांगली चव येते. आणि मग ही फोडणी चांगली परतून कांदा लाल झाला तसा मग त्यात बारीक चिरलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी घातल्या. त्या चांगल्या चमच्याने ढवळून घेतल्या आणि मग वर हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि भाजी चांगली चमच्याने एकसारखी फिरवून घेतली. थोड्या वेळाने त्यावर ना एखाद दुसरं मिनिट वाफ येईल इतका वेळेत झाकण ठेवलं. कारण काय होतं, जास्त वेळ झाकण ठेवलं ना तर भोपळ्याला पाणी सुटतं आणि भाजी खूप शिजली जाते आणि मग चव जाते, भाजीची बेचव होते. म्हणून थोड्या वेळच झाकण ठेवलं. झाकण काढून बघितलं, भाजी चांगली पुन्हा ढवळून घेतली आणि वरून खोबरं आणि कोथिंबीर घातली बारीक चिरलेली. पुन्हा भाजी चांगली एकसारखी फिरवून घेतली आणि मग तुम्ही म्हणजे मी भाकरी किंवा आवळ्याची चटणी केलेली त्याच्याबरोबर खाल्ली. तुम्ही चपाती, भाकरी, भाजी, डाळ भात कशाही बरोबर खाऊ शकता. चांगली लागते भाजी. काही जण यात गुळही वापरतात. मला थोडंसं गोड चव आवडत नाही म्हणून मी नाही घातला. बाकी भोपळ्याची भाजी छान लागते. करून बघा, कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.